आज सातारा जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालय एक ऐतिहासिक वास्तू आहे. ते ऐतिहासिक प्रांगण आहे. भरपूर इतिहास घडलेला आहे. त्या परिसरामध्ये नुकतंच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे. जवळजवळ 8 कोटी रुपये खर्च करून 35,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम होणार आहे. जी वास्तू जुन्या वास्तूला शोभेल आणि सुसंगत असेल अशाच प्रकारे महसूल खात्यानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नवीन वास्तू निर्माण करण्याचा आणि त्या महसूल खात्यामध्ये जे सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना सर्वच्या सर्व सुविधा निर्माण करून देण्याची मोहीमच केली आहे. आणि त्या अंतर्गत कराड इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ही जवळजवळ 40,000 स्क्वेअर फुटामध्ये 17 कोटी रुपयाचं बांधकाम तिथं चाललेलं आहे. वाईला जवळजवळ 4800 चौरस मीटरचं बांधकाम 9 कोटी रुपयाचं चाललेलं आहे. दहिवडीला 5 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. वडूजला 5 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. तिथे प्रशासकीय इमारतीचं बांधकाम चालू आहे. खंडाळ्याला 8 कोटी 67 लाख रुपये एवढं मंजूर आहे. कोरेगावचा आणि सातारा उपविभागीय कार्यालयाचा प्रस्ताव आता मंजुरीकरता प्रलंबित आहे. तोही लवकरच मंजूर करण्यात येईल. त्याचबरोबर विभागामध्ये पुण्याचं विभागीय आयुक्तालयाचं बांधकाम नुकतंच पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय पुण्याचं तिथेही बांधकाम चालू आहे. 15 ऑगस्ट 2013ला जे महसूल विभागानं 2 तालुक्याला 1 प्रांत अधिकारी 1 उपविभागीय अधिकारी अशी जी नवीन पुनर्रचना केली आणि त्यातून 71 नवीन उपविभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. त्या सर्व उपविभागाकरता देखील कार्यालय बांधण्याची अतिशय महत्त्वाकांक्षी हाती घेण्यात आलेली आहे. सांगलीचं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. लवकर तिथे बांधकाम सुरू होणार आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरेगाव वाई खंडाळा बांधकाम होणार आहे. या सर्व इमारतीमध्ये अत्याधुनिक रेकॉर्ड रूम कॉम्पॅक्टर सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं नागरिकांचा नागरिक केंद्रबिंदू मानून नागरिकांच्या सर्व सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात. महसूल खात्यानं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असं स्वर्ण जयंती राजस्व अभियान राबवलं. त्यामध्ये एकूण 19 योजना राबवण्यात आल्या. म्हणजे 19 योजना सन 12-13 मध्ये राबवण्यात आल्या. त्यामध्ये 77 लाख लागण्याचं वितरण केलं. हा एक रेकॉर्ड आहे. जिंका बुकमध्ये आलेला रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर 18,360 किलोमीटर बांधण रस्ते हे अतिक्रमण मुक्त केले आणि मोकळे केले. फेरफार अदालतीमध्ये 9.5 लाख इतके फेरफार दिले गेले. आणि राज्यामध्ये 35 जिल्ह्यामध्ये हेल्पलाईन सुरू केलेली आहे. ई सावडी योजनेअंतर्गत 8,500 तलाट्यांना लॅपटॉप कम्प्युटर दिलेले आहेत. आणि सावडी वाचनमध्ये 41,000 गावामध्ये सावडी वाचन झालेलं आहे. वाळूचे लिलाव हे ई ऑक्शन पद्धतीनं संगणकीय पद्धतीने झाल्यामुळे कापसाचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढलेला. जमाबंदी कार्यक्रमामध्ये 44,000 गावांची जमाबंदी झालेली आहे. खूप दिवसापासून प्रलंबित असलेला कार्यक्रम हाती घेण्यात आला. आणि त्यातून आधार कार्डाच्या सहाय्यानं 3,76,000 लाभार्थ्यांना शासकीय सेवेचा लाभ आतापर्यंत घेण्यात आला. आणि मला वाटतं की सुवर्ण जयंती राजस्व अभियान अत्यंत यशस्वीपणे राज्यात राबवलं गेलं. हे लोकाभिमुख अभियान होतं आणि प्रशासनाला सामान्य लोकांच्या जवळ आणण्यामध्ये त्याची खूप मोठी मदत झालेली आहे. आता नवीन कार्यक्रम यामध्ये जो घेतलेला आहे त्याची माहिती आपल्याला देण्यात येणार आहे. आणि त्या नवीन कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे जे विषय आहेत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं. त्यामध्ये 1 महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाले काढण्याकरता एक मोहीम घेण्यात आलेली. विविध दाखले देण्याकरता शिबिरं घेण्यात आलेली आहे. गावाच्या नकाशे असल्यामध्ये करून करण्यात येण्यात आहे. सावडी वाचन करून आज मोठ्या प्रमाणात 7-12 आठवड्याच्या उतार्यांची त्यांना तात्काळ देण्याची तयारी आपण दाखवलेली आहे. ही महाभूमी अभियानाच्या माध्यमातून ही मोजणी, ही फेरफार, ही सावडी, ही अभिलेख, ही नकाशा, ही पुनर्मोजणी आणि ही भूलेख असे सगळे जमिनीच्या प्रशासनाबद्दलचे सगळे कायदे संगणकीय करून ही महाभूमी असा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पहिल्यांदा देशामध्ये महाराष्ट्रात राबवला जातो. त्याचबरोबर आदिवासी जमिनी संदर्भात आपण देखील काही क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत.
आणि भूसंपादन केलेल्या जमिनीची पत्रकं तयार करून दफ्तरी देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ई ऑफिस हा एक महत्त्वाचा शासनाचा कार्यक्रम राहणार आहे. त्याचबरोबर अभिलेख कक्षांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे आणि ही शासनाचे जे काही निर्णय त्या GRचं वाचन सार्वजनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. अनेक महसूल खात्याची योजना ज्या योजनांच्या माध्यमातून प्रशासनाने लोकांच्या जवळ आहे, लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांचा खोळंबा न करता, त्यांना त्रास न देता, त्यांना अतिशय अत्याधुनिक अशा कार्यालयामध्ये येता येईल, त्यांना घरबसल्या बरीचशी कामं त्यांची होतील, संगणकावर त्यांना दाखले मिळतील, उतारे मिळतील, सातबारा मिळतील. आणि एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन एक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यामध्ये हा एक मोठा उपक्रम आहे. आज या निमित्तानं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं सर्व महसूल प्रशासनाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर उद्या येणाऱ्या ईदच्या सणाबद्दल आणि दिवाळीच्या सणाबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपली सर्वांची